नमस्कार, आपण पाहताय नमस्ते धाराशिव लाईव्ह. मी सध्या कळंब तालुक्यातील भोगजी या गावामध्ये आलेलो आहोत. भोगजी या गावातील आपण शेतकऱ्याच्या थेट बांधावरती शेतामध्ये आलेलो आहोत. एकंदरीतच मागच्या काही दिवसांपासून गोगलगाईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव या ठिकाणी दिसून येतोय आणि त्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही नुकसान होत असल्याचं देखील पाहायला मिळते. एकंदरीतच या विषयावर सध्या शेतकरी कशा पद्धतीने अडचणीत आला या सगळ्या गोगलगाईच्या एकंदरीतच प्रादुर्भावामुळे आणि त्याचबरोबर प्रशासन शासन यावर काय उपाययोजना करते ती शेतकऱ्यांपर्यंत या पोहोचलेत का या सगळ्यांचा आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत. तर आपल्यासोबत आता इथले भोगजीचे शेतकरी शिवाजी खराटे आहेत. एकंदरीतच काय परिस्थिती आहे बरं एकंदरीत या सगळ्या भागातली? साहेब, हे आमचं सोयाबीन एवढं खाल्लं ह्या गोगलगाईनं की तिथं काही ठेवलेलं नाही. आम्ही रात्री 8 वाजता गेला म्हणजे 12 वाजता विचारत होतो. मी कमीत कमी 25-30 किलो गोगलगाई असल्या रात्री. बरं, एकंदरीतच काय किती प्रादुर्भाव झालाय, किती एकरवरती तुमचं सोयाबीन आहे? सगळं जेवढं पेरं तेवढं कडी कोपऱ्यानं झालं आहे. मध्ये बघा थोडं थोडं कमी पातळ आहे, पण ह्याला जास्त आहे कडेला, मध्ये मध्ये पातळ आहे थोडं. बरं, एकंदरीत आता ही जी गोगलगाईचं प्रादुर्भाव आहे त्याच्यासाठी काय नियंत्रण करण्यासाठी औषधं वगैरे किंवा इतर उपाययोजना आम्ही 2-2 हजार औषधं टाकली, पण त्यांना काही झालेलं नाही. काय झालं? ते विष आहे बाबा, हे कडक झेर विष आणलं होतं, ते टाकून पाहिलं, पण ते खाल्लं बी नाही, ते मेले बी नाहीत. मग आता काय सध्याची तुमची एकंदरीत शेतीमध्ये काय कामकाज चालतं दररोज की उठलं की की काम आमच्या मागं लागलं गोगलगाईचं. जनावर बघायचं, रातभर गोगल गायचं. हा, दिवसभर जनावर बघायची, अलीकडे. गायचं. दिवसभर जनावर बघायची. दिवसभर जनावर बघायची, रातभर गोगल गायचा. हा. पाठोपाठ झोपता 2 तासभर चालूच आहे, रात दिवस चालूच आहे. आम्ही 4-5 माणसं असं चालूच आहे. इथं आमचं 9 एकर शेती, 9 एकर मध्ये त्यातून एक जनावरला खायचं, एक अर्धा एकर आहे, हे सगळी सोयाबीनच आहे. मला सगळं गोगल गायने काय काटा काढून टाकला. खताचा भाव असले, गोगल गाय असले. आमचं 4,000 घेतलं आणि तिकडे 9,000 निघायला लागले. आमच्या घेताना घेतलं 4,000 रुपयाने, 9,000 निघायला लागले. खताचा भाव वाढले, बेचा भाव वाढले आणि गोगल गाय तर मागा लागली. यांनी हे काम करायला पाहिजे शासनाने की गोगल गाय विकत घ्यायला पाहिजे. सोयाबीनला आमचं नाही घेतलं चालतंय, गोगल गाय विकत घ्यायला पाहिजे. तर आता आपण पाहू शकता एकंदरीत आपण या सगळ्या शेती परिसरामध्ये फिरलेलो आहे जिथे सोयाबीन पिकाची लागवड केलेली होती. तर माझ्या हातात हे काही नमुने आहेत. आपण पाहू शकता हे पूर्णपणे आपण उपटून घेतलेलं सोयाबीनचं हे रोपटं होतं, ज्याचं पूर्णपणे याला सगळे पानं कुरतडलेली आहेत, सगळे पूर्णपणे पानं खाल्लेले आहेत आणि आपण हे झाडाचं तोडलेलं आहे सोयाबीनच्या. तर हे आपण पाहू शकता हे कशा पद्धतीने याला सगळी जाळी तयार झालेली आहे. म्हणजे एकंदरीत या सोयाबीन पिकाचं या गोगलगाईनं पूर्णपणे नुकसान केलेलं आहे. अशा पद्धतीनं सगळे पानं कुरतडलेली दिसत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी उगवलेलंच नाही आहे. तर ही उगवलेलं नसल्यामुळे देखील शेतकऱ्यावरती आता दुबार पेरणी करावी लागते का काय अशी एकंदरीतच शंका आणि चिंता ही या शेतकऱ्यांमध्ये सतावताना दिसत आहे. एका बाजूला पावसामुळे दिलासा जरी मिळालेला असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र शेतकरी प्रचंडपणे अडचणीत आलेला पाहायला मिळतोय. एकंदरीत या सगळ्या शेतशिवारावरती गोगलगाईचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतोय, त्यामुळे शेतकरी राजा अडचणीमध्ये आलेला आहे. त्याचबरोबर आता कृषी विभाग असेल किंवा तहसील प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, यांनी तातडीने या सगळ्याचे पंचनामे करून याबाबत वरिष्ठांकडे शासनाकडे अहवाल पाठवून याबाबत कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय मदत करता येते का, याबाबत काय उपाययोजना करता येतात का हे पाहणं देखील गरजेचं आहे.